सामाजिक न्याय विभागामार्फत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशांना आराम नीम आराम बस मोफत सुरू आहे। परंतु शिवशाही ई बस व सिटी बस मात्र मोफत नाही। परंतु ज्येष्ठ नागरिक, महिला व पत्रकार यांना मात्र त्या बसेसमध्ये सवलत आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे। अशांना मात्र शिवशाही बस मोफत सुरू नाही तर त्या सुरू करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डीजी रंगारी यांनी निवेदनातून केलेला आहे। त्या प्रकारचे निवेदन मुंबईतील मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री यांना देण्यात आले। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डीजी रंगारी व पत्रकार संजीव भांबोरे या प्रसंगी उपस्थित होते। मी डीजी रंगारी, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी भंडारा। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही मंत्रालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे समाज कल्याण मंत्री। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त जे व्यक्ती आहेत त्यांना सर्व बसेस सुरू आहेत, परंतु ई बस आणि शिवशाही ह्या बस मात्र सुरू नाही आहेत। आणि म्हणून याच्या अगोदरसुद्धा सचिवाला आम्ही पत्र दिलेले आहोत वंचित बहुजन आघाडीतर्फे। आणि म्हणून शिवशाही बस व ई बसेस सुरू करण्यात यावी आणि शहरी भागातल्या ज्या बसेस आहेत ते सुद्धा बंद आहेत, त्या पुरस्कार पातळीला सुरू नाही आहेत। त्याचप्रमाणे महिला त्यांना शिवशाही बस सुरू आहे, ज्येष्ठ नागरिक यांना सुरू आहे, पत्रकार यांना सुरू आहे, परंतु महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त या व्यक्तींना सुरू नाही। आणि त्या बसेस सुरू करण्यात याकरिता आम्ही मंत्रालयामध्ये हा एक आम्ही दिलेला आहे पत्र, निवेदन दिलेलं आहे समाज कल्याण मंत्री। त्यांना विनंती राहील की आमच्या ह्या मागणीचा विचार करावा